काळेश्वरी. नमस्कार, मी गुरुवर्य सोमनाथ भाऊ आभाळे. आज दिनांक 27/10/2025 वार सोमवार. आपण आज चाललो आहोत छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच पुरंदर किल्ला. आज पुरंदर गडावरती जाऊन आपण त्या ठिकाणी एक अतिप्राचीन महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराला केदारेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. तर आज त्या ठिकाणी आपला महाअभिषेक करण्याचा योग आज आपल्याला आलेला आहे. आत्ता रात्रीचे 3:25 झाले. आम्ही निघालेलो आहोत घरून आव्हाळवाडी येथून आणि पुरंदर किल्ल्यावरती जायला 4, 4:30, 5 वाजतील. आमचा 5 वाजता अभिषेक आहे. 5 वाजता अभिषेक करून आज आम्ही इथं केदारेश्वराचं दर्शन घेऊन परत वाघोली येथे रिटर्न येणार आहोत. माझ्याबरोबर माझी शिष्यमंडळी आणि काही भक्तगण आहेत. त्या पुरंदर तालुक्यातील सुपेगावचे काही कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, ज्यांनी हा केदारेश्वर महाराजांचा, तर आपण त्यांचं बी आभार मानू. कारण की ही सगळं पूजा अर्चा जी आहे तिथली महादेवाची किंवा केदारेश्वराची आता नवीन तरुण पिढीने चालू केलेली आहे. परत पूर्वी कोणी लोक जात नव्हती, बरेच वर्ष जात नव्हती. परंतु जसे हे कार्यकर्ते त्या ठिकाणी महापूजा आणि महाअभिषेक घालायला सुरुवात केलेली असून त्या कार्यकर्त्यांचे बी मी आभार मानतो, ज्यांनी आपल्याला हा महाअभिषेकाचा योग केदारेश्वरवरती आणून दिलाय. तर मी पुढे जाऊन तुम्हाला केदारेश्वराचं दर्शन दाखवितलंच आणि केदारेश्वराचा अभिषेक बी करताना आम्ही सर्व तुम्हाला त्या ठिकाणी लाईव्ह दर्शन देईल. आणि त्या ठिकाणी जे निसर्गरम्य वातावरण आहे, पुरंदर किल्ल्यावरचं निसर्गरम्य वातावरण म्हणजे त्या ठिकाणी आता दाट धुकं असेल आणि बारीक बारीक पाऊस हा त्या ठिकाणी येत असतो. भरपूर त्या ठिकाणी जंगल आहे. घनदाट जंगल असल्यामुळं प्राणी वगैरे असतातच, त्याचं काही हे नाही आहे. परंतु आज अवकाळी पावसाने इकडं भरपूर ठिकाणी सुरुवात केलेली आहे. त्याही ठिकाणी अवकाळी पाऊस भरपूर आहे आणि दुःख जास्त दामल्यामुळं समोरचं काही दिसत नाही असं सांगण्यात येतंय. तर ठीक आहे, आपण जे आहे ते लाईव्ह दृश्य मी तुम्हाला मोबाईलच्या माध्यमातून, आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला दाखवीन. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. ओम काळेश्वरी, ओम नमः शिवाय. ओम काळेश्वरी. नमस्कार. जय शिवाजी, जय भवानी. आता पुरंदरच्या पायथ्याला आपण आलेलो आहोत आणि आपण पुरंदरच्या पायथ्याला येत असताना पुढे धुकं खूप आहे म्हणून आपण थोडंसं थांबलो होतो. वरती इतकं धुकं आहे की दिसत पण नाही, पाऊस पण आहे. त्यामुळे आपण पायथ्याला थोडा वेळ थांबलोय की जेणेकरून थोडासा सूर्य उगवल्याच्या नंतर ते दिसायला चालू होईल.
इथं काहीच दिसत नव्हतं. पण आम्ही आता पायथ्याशी थांबलेलो आहे. आता एक 10-15 मिनिटामध्ये आपण वरती जाणार आहोत. मोरारबाजी पासलकरांच्या पुतळ्यापाशी आपण पार्किंगला गाड्या लावून पुढं मार्गस्थ होणार आहे. परंतु खूप जास्त प्रमाणात धुकं असल्यामुळं वरती पुढे अजून किती वेळ लागतोय माहीत नाही. पण जर पुढं दिसलं, रस्ता जर चांगला वाटला तर आम्ही पुढं लगेचच निघणार आहे. आणि बाकीची जी आहेत भक्त मंडळी, शिष्यमंडळी आणि केदारेश्वरला आता थोड्याच वेळात आमचं प्रस्थान होईल. आपणही ही व्हिडिओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून केदारेश्वराचं दर्शन घ्यावं. संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या या पुरंदरच्या गड किल्ल्यावरती आता आपण एक 10-15 मिनिटात पोचेल. धन्यवाद. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलंही लाईव्ह दर्शन घडवेल. धन्यवाद. जाऊन देतात का आतमध्ये? तर आता आपण पुरंदर किल्ल्यावरती चढत असताना वातावरण पण खूप छान आहे. ढगाळ वातावरण आहे, धुकं आहे आणि सकाळचा पिरियड असल्यामुळं या ठिकाणी पाऊस पण काल पहाटे चांगला झालेला आहे. काल 2-3 दिवस झालं पाऊस चांगला पडतो. इथं वातावरण खूप छान पद्धतीने आहे. आणि इथं सकाळी सकाळी पर्यटकांना फिरण्यास बंदी आहे. सकाळी 9 ते 4 या दरम्यान पर्यटकांना येण्यास काहीही हरकत नाही. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी हा आनंद इथला घेऊ शकता. कारण की इथं न थांबून देण्याचं कारण असं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये हा किल्ला येतो आणि याच्यामध्ये खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मिलिटरी इथे आहे. तर मिलिटरीची लोक आपल्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेतच इथं फिरू देतात आणि जे काय आहे ते पाहू देतात. त्याच्यानंतर बंदी करतात. 4 वाजता सगळ्यांना खाली हाकलून देतात. त्यामुळे 4 वाजेपर्यंत तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. धन्यवाद. आपली लोक असतात ना इथं लावायची का गाडी?
तर हे केदारेश्वराचं लिंग आहे पुरंदर किल्ल्यावरती, जिथं संभाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणचं हे केदारेश्वरचं शेवटच्या टोकावरती हे लिंग आहे. आणि शिवशंभूचं हे खूप मोठं म्हणजे जागृत देवस्थान आहे. तर या ठिकाणी मिलिटरी असल्यामुळे व्हिडिओ काढून देत नाही, क्षमा असावी. तात्पुरत्या स्वरूपात सगळ्यांना मी ते दर्शनीतून घडून आणतोय. नंतर मी तुम्हाला सगळी माहिती पुढे देईलच. धन्यवाद.